शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि ज्याने इंट्राडे ट्रेडिंगबद्दल ऐकलं आहे, ते एक सॅम्पल म्हणून व्हिडिओ बनवतो का बा इंट्राडे ट्रेडिंग कशी असते, का असते, त्यातनी काय. तर मी एक बंधन बँकचा ट्रेड घेतला होता, तर त्याचा हा ऑर्डर आहे. तर ऑर्डर बुकमध्ये पहा, मी बाय क्वांटिटी केल्या होत्या 100, बरोबर. आणि टायमिंग होता 11:16 आणि बायची जी ॲव्हरेज प्राईस होती जवळजवळ 199, बरोबर. तर हे 3 कंडिशन आहे. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट चार्टवर नेतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवता का 11:16 हा ट्रेड घेतला होता. 11:16 मी तुम्हाला आता चार्टवर घेऊन जातो. हा आहे 11:16 चार्ट. तर पहा, इथून हा आहे 11:16 कॅन्डल. तर या कॅन्डलवर जवळजवळ ट्रेड घेतला होता मी. तर आणि हा ट्रेड जो आहे तो सेल केला मी, म्हणजे बाय केला होता 11:16 आणि सेल केला 11:23. जवळजवळ 16 आणि 7 म्हणजे 7 ते 8 मिनिटात हा ट्रेड मी केला. तर पाहून घेऊ सेलचा टायमिंग पाहून घेऊ. सेलचा टायमिंग आहे 23, तर मी 23ची कॅन्डल लावतो. तर जवळजवळ मी या पट्ट्यात सेल केला. तर घेण्याचा उद्देश हा होता की इथं व्हॉल्यूम वाढत होता. मेन सर्वात गोष्ट व्हॉल्यूमच राहते, बरोबर. आणि माझं कन्व्हिक्शन होतं, असं नाही की मी घेतला म्हणून वर गेला, असं काहीच नाही. स्टॉप लॉस देऊ शकत. माझा स्टॉप लॉस इथं या पॉईंटवर स्टॉप लॉस होता आणि ट्रेड घेतला इथे. जवळजवळ 1:1 मध्ये हा ट्रेड घेण्यात आला होता. पण जेव्हा मी ट्रेड घेतला तर माझं जे सेटअप आहे ते एवढ्यातच बनलं होतं. एक मिनिट, हे सेटअप एवढ्यात बनलं होतं. पण मला थोडं लेट झालं, म्हणून ही दुसरी जी ऑर्डर कॅन्सलची दिसत आहे, ही ऑर्डर कॅन्सल झालेली. मी अजून 100 क्वांटिटी घ्यायला टाकल्या होत्या, पण ते झाल्या नाही. याच्यातून प्रॉफिट किती झाला ते पण दाखवून देतो. या ट्रेडमध्ये ओव्हरऑल 341 रुपये प्रॉफिट झालं. पण पैसे कधी शेअर मार्केटमध्ये मॅटर करत नाही. मॅटर करते किती पॉईंट केले किंवा किती % काम केलं. तर इथं पहा, जवळजवळ 199 पासून तर 202, तर 3 रुपये. तर 3 रुपयेचा अर्थ जवळजवळ 1.5 म्हणजे 1.5% ट्रेड हा होता, जवळजवळ 1.5%. आणि इंट्राडेमध्ये 1.5%ची मूव कॅच करणं, आणि ते बी फक्त 7 मिनिटांनी, बरोबर. याच्यासाठी खूप मोठी स्किल लागते. असं नाही की प्रत्येक वेळेस हे होईल. माझा स्टॉप लॉस जर हिट झाला असता तर माझा स्टॉप लॉस होता जवळजवळ इथे 196च्या खाली, कारण की हा एक स्विंग लो बनला होता. आणि तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा स्टॉप लॉस राहील तर ते कधी बी स्विंग लोच्या खालीच राहील. बरेचसे लोक येतात आणि स्टॉप लॉस कसं त्यांना माहिती नाही राहतं, ते कसं इथं ट्रेड घेतात आणि एवढ्यात कुठेतरी स्टॉप लॉस लावतात. तर असं ट्रेड असं करू नका. क्वांटिटी वाटल्यास कमी घेतले तरी चालेल, पण तुमचा स्टॉप लॉस स्विंग लोच्या खालीच असला पाहिजे, कधी कोणताही स्विंग लो. हा, हे बघा, याच्यातनी 2-3 गोष्टी लावल्या आहे मी याच्यातनी. तर हे जे आहे हे 9चा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. हे मुव्हिंग ॲव्हरेज आणि हे आहे VWAP. हे सगळ्यांना माहीत आहे, जे ट्रेड करतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे का VWAP काय असते. तर व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस असं म्हणतात त्याला. तर हा आहे VWAP. आणि या 9च्या मुव्हिंगच्या ॲव्हरेजवर जेव्हा शेअर हे गेला तेव्हा माझी बाईंगची कंडिशन बनली. बाय केलं नाही मी, कारण की कंडिशन ती इथंच बनली होती. तर बाईंगची कंडिशन बनली. ती एवढ्या पट्ट्यातनी बाय आलता, पण माझं तेवढ्यातनी घेणं नाही झालं किंवा थोडंसं चुकलं माझ्या आता ट्रेड. तर मी वर घेतला आणि क्वांटिटी कमी केली. मला 200 घ्यायची होती तर 100च घेतली. आणि त्याच्यातही पण बंधन बँक हा ऑलरेडी वीक शेअर आहे. म्हणजे हा शेअर फंडामेंटली वीक आहे आणि टेक्निकली तर बिलकुल वीकच आहे. फंडामेंटली वीक आहे आणि टेक्निकली पण वीक आहे. त्याच्यामुळं मला थोडीशी कधी या शेअरमध्ये घेताना म्हणजे एवढं कन्व्हिक्शन येत नाही. भीती वगैरे नाही वाटत, कारण की आता भरपूर दिवसपासून ट्रेडिंग करत आहोत, पण कन्व्हिक्शन येत नाही. आणि सांगायचा उद्देश असा का, जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट आहे व्हॉल्यूम, नंतर VWAP, आणि तुम्हाला जो काही एखादा समजा मुव्हिंग ॲव्हरेज म्हणा किंवा RSI म्हणा, स्टॉकेस्टिक, जे काही तुम्ही पहिल्यापासून पाहता त्याच्यावरून तुम्ही एक स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता. पण शेवटी खेळ कन्व्हिक्शनचा आहे. 1 मिनिट, तर मी तुम्हाला याच्यासाठी मार्जिन किती लागली ते दाखवून देतो. हे बघा, जर आपण 100 शेअर क्वांटिटी टाकल्या, 199ची प्राईस होती, तर इथं मार्जिन लागली मला जवळजवळ 4000च्या जवळपास, ऑलमोस्ट 4000, बरोबर आहे. कारण की 5 टाइम्स मला लिव्हरेज भेटलं असेल. 4×5 20,000चा माल झाला होता. आणि यासाठी ब्रोकरेजही पाहून घ्या किती रुपये लागलं. ब्रोकरेज ऑलमोस्ट 8 रुपये. तर सांगण्याचा उद्देश असाच की तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड घेऊ शकता. फक्त एवढा आहे, पूर्ण फुल कॅपिटल वापरू नका. जर मला वाटलं असतं तर मी 500 क्वांटिटीसुद्धा घेऊ शकलो असतो. असं काही नाही माझ्याकडे कॅपिटल नाही का काय प्रॉब्लेम,
पण सायकोलॉजी बिल्ड करायसाठी तुम्हाला कमीत कमी क्वांटिटी आणि जास्तीत जास्त चार्ट रीडिंग ह्या पाहिजे. जर तुमच्या सुरुवातीच्या दिवसात असाल तुम्ही ट्रेडिंगच्या, तर तुम्ही कधीही या प्रॉफिटकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष द्या का पर्सेंटेज वाईज किती गेन झाला. आपलं किती गेन झाला तो पर्सेंटेज वाईज 1.5 म्हणजे जवळजवळ 1.5%. आणि किती वेळ होता जास्तीत जास्त 7 मिनिट. तर तुम्हाला कमीत कमी मिनिटात आणि जास्तीत जास्त गेन किती होईल याच्यावर कॅल्क्युलेट. आता हे तर एक्सेप्शन आहे, कारण की बऱ्याचदा काय होते का एवढ्या लवकर 1.5%चं टार्गेट भेटत नाही. पण माझे जे एवढं म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, एवढ्या दिवसाचा एक्सपिरियन्स म्हणा, किंवा होऊ शकते का मी जिथून मार्केट घेतला समजा की इथे क्रेड कॅन्डल तयार झाली आहे आणि इथूनच डायरेक्ट मूव्ह घेतली, तर असं नेहमी नाही होणार. तुम्ही नेहमी याची अपेक्षा करू नका. तुमचं मॅक्सिमम टार्गेट 1% असलं पाहिजे, बरोबर. आणि मला इथं पार्शल क्वांटिटी बी बुक करून पुन्हा याच्यात ॲड करायची होती. इथं पार्शल क्वांटिटी बुक करून इथे ॲड करायचं, पण मला ते काही कन्व्हिक्शन आलं, कारण की हे बंधन बँकचं शेअर आहे आणि हे टेक्निकली फंडामेंटली वीक आहे म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचं जर तुम्हाला ट्रेडिंग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.